आता उघडी डोळे, जरी अद्याप न कळे, तरी मातेची ये खोळे, दगड आला पोटासी. मनुष्य देह ऐसा निघ, साधन ते साधा सिद्ध, करुणी प्रबोध संत पार उतरले. नाव चंद्रभागे तिरी, उभी पुंडलिकाचे द्वारी, कर धरुनिया कटी, उभा उभी पालवी. तुका म्हणे फुकासाठी, पायी घातलिया मिठी, होतो उठा उठी, लवकरीच उतार. रामकृष्ण हरी माऊली. आजचा अभंग फार सुरेख आहे. तुकोबा या अभंगाच्या मध्ये पहिल्याच ओळीत प्रचंड चिडतात, रागावतात मनानं हवं तर. बघा काय सुंदर शब्द योजले तुकारामांनी. आता उघडी डोळे, जरी अद्याप न कळे, तरी मातेची ये खोळे, दगड आला पोटासी. काय संतापलेत तुकाराम महाराज ना. आता पण हे संतापणं कसं आहे लक्षात घ्या. याला संतापणं कसं म्हणायचं. आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर खूप त्रास होतोय हो, काहीतरी असं बेंड आलेलं असतं आणि ते फुटत नाही, त्याची ठणक प्रचंड असते. आणि डॉक्टरला म्हणत असतो की डॉक्टर बेंड खूप त्रास देत आहे. मग डॉक्टर म्हणतो, अहो हे बेंड फोडावं लागेल, त्यातून सगळा निचरा होऊ द्यावा लागेल, मग तुम्हाला बरं वाटेल. नाही नको डॉक्टर, मला त्रास होईल तुम्ही फोडल्यावरती, मी नाही फोडणार, माझं मी फोडतो. आता हे बेंड आपल्याच्यानं कधीच फोडवत नाही. मग डॉक्टर रागावतात, डॉक्टर तुम्ही की मी, मला कळतं की तुम्हाला कळतं काय करायचं ते, आणि शांत बसा असं म्हणून डॉक्टर आपल्या पायाला धरतात आणि ते बेंड फोडतात. आता डॉक्टर रागावलेले असतात. डॉक्टर का रागावतात? तुमचं दुखणं बरं व्हावं म्हणून रागावतात. औषध घेतलं नाही की रागावतात. तसे तुकाराम महाराज रागावलेले आहेत, अगदी तसेच रागावलेले आहेत. ते म्हणतात, बाबांनो आता उघडा डोळे, अजूनही कळत नाहीये का, मातेची ये खोळे, दगड आला पोटासी. हे एवढं सगळं तुमच्या का होत आहे? तुम्ही माझं ऐकत नाहीत, अति लाडाने गेलेले आहात म्हणून होत आहे. म्हणजे आपल्याला प्रचंड झोप आली आहे म्हणून आपण झोपावं, कुणाला तरी सांगावं की बाबा, की हॉटेलमध्ये आपण जातो ना की वेकअप कॉल लावलेला असतो, सांगितलं असतं की मला 6 वाजता उठव, माझी गाडी 6:30ची आहे. 6 वाजता बरोबर वेकअप कॉल येतो आणि आपण विचार करतो की झोपलं पाहिजे, थोड्या वेळ झोपलं पाहिजे, थेट जाग 7 वाजता येते आणि कळतं की गाडी निघून गेली आहे. मग आपण चिडतो, अरे तू उठवलं असतंस, हलवून उठवलं असतंस, येऊन उठवलं असतंस, तो उठलो असतो. तो म्हणतो, तुम्हाला कळत नाही का उठायचं? हे रागावणं आहे. तुम्हाला येत नाही जाग, तुम्हाला कळत नाही का? आता तुकाराम महाराज का रागावलेत, कशासाठी रागावलेत, पुढच्या ओळीत कळतं. म्हणतात, मनुष्य देह ऐसा निघ, साधन ते साधा सिद्ध. निघ म्हणजे काय? निघा नाही, निघ म्हणजे ठेवा. मनुष्य देह असा निघ आहे, असा ठेवा आहे. साधन तो साधा सिद्ध. आता साधा हा शब्द कसा आहे? साधून घ्या. साधा हा शब्द आहे मिळवून घ्या, हाती लावून घ्या. साधन आहे ते साधा, त्याला सिद्ध करा, सिद्ध करून घ्या, त्याला सिद्ध करण्याचं साधून घ्या. आता पुढे फार महत्वाचं आहे. कसं साधून घ्या? करुणी प्रबोध संत पार उतरले. आता पार हा जो शब्द आहे ना, संत पार उतरले असं नाही येतो, संत पार उतरले. करुणी प्रबोध. आता प्रबोध म्हणजे काय? तर प्रबोध म्हणजे जागृती करून, तुमच्या मनाला जाग करून, तुमच्या मनाला जाग ठेवून संत पार उतरले आहेत, पलीकडच्या तीरावर गेलेले आहेत, भवसागराच्या पलीकडे गेलेले आहेत. संत पार उतरले. आता पुढच्या ओळी तर खूप छान आहेत हा, म्हणजे मी पटापटा तुम्हाला अर्थ सांगून टाकतो आणि मग आपण याच्यावर थोडंसं बोलूया. नाव चंद्रभागे तिरी, उभी पुंडलिकाचे द्वारी. याचा अर्थ करण्याच्या साधा अर्थ तुम्हाला शब्दार्थ मी अगोदर सांगतोय, मग आपण भावार्थाकडे जाऊया. नाव चंद्रभागेच्या तिरी, उभी पुंडलिकाचे द्वारी. ही नाव कुठे उभी आहे? चंद्रभागेच्या तीरावर उभी आहे, पुंडलिकाच्या द्वारावर उभी आहे. कर धरुनिया कटी, उभा उभी पालवी. आता हे फार मस्त आहे हा. म्हणजे पांडुरंग निशस्त्र आहे म्हणून तो थंड आहे असं अजिबात नाही. तो आपला हात कर कटीवर ठेवून उभा आहे आणि सांगतोय काय?
बाबानो हा भवसागर तारून जायचा असेल, पार करायचा असेल, तर तुम्हाला या नावेत बसावं लागेल. पण गंमत अशी आहे की हा भवसागर कमरेच्या खालीच खोलीचा आहे, कमरेच्या वर नाही. तो विठ्ठल तेच सांगतोय कटीवर हात ठेवून की हा कमरेच्या वर नाहीये बरं का, तुम्हाला हा तरुण जायचा आहे आणि या तरुण जाण्यासाठी माझी नाव तुम्हाला उपयोगाची आहे. तो उभा राहूनच तुमच्याकडे बघतोय. तो शांत आहे, तो झोपलाय, तो दुर्लक्षित केलेला आहे असं अजिबात नाहीये. तुका म्हणे फुकासाठी पायी घातलिया मिठी. फुकासाठी म्हणजे फुकटसाठी घातली नाहीये. त्याला काय हवंय का पांडुरंगाला? अजिबात नाही. पायी घातलिया मिठी, त्याच्या पायी मिठी घाला, होतो उठा उठी लवकरीचं उतार. आता या सगळ्या शब्दार्थाला समजल्यावर आपल्याला भावार्थाकडे जायचं आहे. तुकाराम महाराज चिडतात, रागावतात, म्हणतात की अरे तुला उठवायला, तुला जागं करायला, तुला सांगायला माणसं आहेत, पण तू ऐकत नाहीयेस, तुला कळत नाहीये. मी जाईन पार करून असं वाटतंय, पण तू पार करून जाणार नाहीयेस. तुला तुझ्या देहाचा अभिमान आहे, पण हा देह ठेवा आहे, एक असा ठेवा आहे ज्याचा तुला सिद्ध करण्यासाठी साधन म्हणून वापर करायचा आहे. ती सिद्धता साधावी लागेल, तुलाच वापर करायचा आहे. आणि त्यासाठी या संसाराच्या भवसागरातून पलीकडे जायचं आहे, भवसागरातून पलीकडे जायचं आहे. आणि त्यात जायचं असेल तर हीच पांडुरंगाची नाव तुला आवश्यक आहे, ज्यात ज्ञान देण्यासाठी संत आहेत, तुमची जागृती करण्यासाठी संत आहेत. आणि चंद्रभागेच्या तीरावर ही नाव उभी आहे. पहिल्या तीरावर पांडुरंग आहे, पुंडलिकाच्या द्वारी ही नाव उभी आहे. यात बस आणि चल पांडुरंगाच्याकडं. तिथे जा, तिथे मोल लागत नाही, पैसे लागत नाहीत, तिथे काही द्यावं लागत नाही. दिलंच तर चित्तवृत्ती द्यावी लागते. आपल्याकडे म्हणतात ना, सोन्या मोत्यानं मडला मारवाड्याचा बालाजी, बहिणाबाईंची कविता आहे. गरीबाचा इठोबा पाना फुलात किराजी. काय द्यावं लागतं त्याला? काही नाही, 2 हस्तक आणि 1 मस्तक, एवढ्यावर तो प्रसन्न होऊन जातो. फुकटचा आहे हो, फुकटचा आहे तो. पण काय आवश्यक आहे बघा, त्यात पुढे म्हटलंय पायी घातलिया मिठी. यातला मिठी हा शब्द इतका छान आहे ना, म्हणजे मला तो शब्द खूप आवडलाय, मिठी. पायी घातलिया मिठी. आता मिठी हा शब्द आलिंगनाशी निगडीत आहे. म्हणजे आलिंगनात कसं असतं बघा, म्हणजे आलिंगन कसं असतं? आलिंगन म्हणजे आपल्याकडं 2 असतात आलिंगनामध्ये, पण एक असल्याचा भास होतो, एक असल्याचा भास. एकाच शब्दातून जेव्हा 2 अर्थ प्रगट होत असतात तेव्हा त्याला आपण श्लेष म्हणतो. श्लेष या शब्दाचा अर्थ धातूपासून बनलाय तो श्लीष, आणि त्याचा अर्थ होतो मिठी, आलिंगन, एक असल्याचा आभास होणे. तुम्हाला पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारायची आहे आणि त्याच्यात समरस होऊन जायचं आहे. तुम्ही आणि पांडुरंगाचे चरण वेगळे वाटले नाही पाहिजेत, अजिबात नाही वाटले पाहिजे. पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारल्यावर पांडुरंगाच्या चरणाशी एकरूप होता आलं पाहिजे. इतकं एकरूप की त्याच्याशिवाय दुसरं कुठलं अस्तित्वच नाही, ही भावना आपल्या मनामध्ये आली पाहिजे. ही भावना एकदा मनात आली की मग तो आपला होऊन जातो. मग तो नरसिंहत्व लेणे घेतो. माझे नरसिंहत्व लेणे ते याची ये महिमे. तो तुम्हाला त्याच्यासाठी येतो. तो वल्लभा मी कांतू असं तो थेट पांडुरंग म्हणू लागतो. अरे मी बायको व्हायला तयार आहे. ही एकरूपता आवश्यक आहे. एकदा तुम्ही त्याच्या चरणाशी एकरूप झालात की तो तुम्हाला या भवसागरातून दूर घेऊन जातो, भवसागरातून दूर घेऊन जातो. ती एक कथा मी मागे सांगितली होती, एका समुद्र किनाऱ्यावरून चालणाऱ्या माणसाची. जेव्हा दुःखाच्या दिवसात त्यानं बघितलं की आपली 2च पावलं दिसत आहेत आणि सुखाच्या दिवसात मात्र 4 पावलं दिसत आहेत, त्यानं पांडुरंगाला विचारलं, म्हणाला देवा, सुखाच्या दिवसात माझ्यासोबत चाललास आणि दुःखाच्या दिवशी, दुःखाच्या काळात मात्र माझी साथ सोडून गेलास. पांडुरंगाने फार सुरेख उत्तर दिलं होतं, अरे वेड्या, नीट बघ, ती 2 पावलं दुःखात दिसत आहेत ती माझी आहेत. मी तुला घेऊन चाललो होतो आणि सुखाच्या दिवसात तुझ्या सोबत चाललो होतो. तू भ्रम करून बसलास की दुःखातली पावलं तुझी एकट्याची आहेत. असं नाही होत. पांडुरंग तुम्ही पांडुरंगाच्या चरणी समर्पित झाले. तुम्हाला एकदा जाणीव झाली की तो त्याच्या चरणाशी मी समरस झालोय,
त्याच्या चरणाशी समरस झाल्याबरोबर तो तुम्हाला तुमचा होऊन जातो. तो तुकोबाच्या बायकोच्या पायातील काटा काढायला येतो, जनाबाई सोबत दळण दळायला येतो, दामाजी पंतांसाठी विठू महार बनून जातो, ज्ञानेश्वरांसाठी तो धावत पळत येतो, नामदेवांच्या कीर्तनाला ऐकता यावं म्हणून मंदिराचा दरवाजा फिरवतो, विसोबा खेचराला गुरु करावं अशी आज्ञा नामदेवाला देतो, एकनाथांच्यासाठी तो धावून येतो, सगळ्यांच्यासाठी तो धावून येतो, कारण त्याच्या चरणी तुम्हाला समरस व्हावं लागतं. भवसागरातून पार होता येतं, या सगळ्यातून दूर होता येतं. त्याच्याच नावाचा महिमा, त्याच्याच नावाची गोडी आपल्याला वाटली पाहिजे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, ही अवस्था आमच्या मनामध्ये आली पाहिजे. त्याच्या नामस्मरणात लीन होऊन गेलं पाहिजे. हे शरीर कशासाठी आहे हे समजलं पाहिजे, जाग कशासाठी व्हायचंय ते समजलं पाहिजे. हे ज्याला समजतं तोच पांडुरंगाचा खरा भक्त होतो. मला वाटतं वारी ही अशीच एक नाव आहे, जी नाव तुम्हाला पहिल्या तीरावर घेऊन जाण्यासाठी आली आहे. म्हणून जागे व्हा, आता तरी जागे व्हा. जातो मी समजतंय मला असं नका म्हणू. या वारीच्या प्रवाहात संत संग देई सदा असं म्हणत तुम्हीही प्रवाहित व्हा. नक्कीच या नावेतून तुम्ही पैलतीरावर लागाल यात शंका नाही. रामकृष्ण हरी.